क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा शहरात अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली। आठवणी सांगताना कार्यकर्त्यांचा कंठ दाटला। काल दिनांक 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली। या हृदयद्रावक घटनेने सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळांपर्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील अभोणा शहरात आज दिनांक 29 जानेवारी रोजी कनाशी चौफुली येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी अजितदादांना पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले। श्रद्धांजली सभेदरम्यान अजितदादांच्या जनहितैषी कार्याचा, त्यांच्या कणखर नेतृत्वाचा आणि सर्वसामान्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले, कंठ दाटले। अजितदादा म्हणजे विकास, निर्णय क्षमता आणि सामान्य माणसाचा आवाज, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या। या श्रद्धांजली कार्यक्रमाला सोमनाथ सोनवणे, राजू पाटील, राजू बाबा वेढणे, मनोहर पवार, विजय चव्हाण, भगवान देवरे, युवराज पवार, के गांगुर्डे, सरपंच सुनीता पवार, किरण पाठक, रवींद्र आहेरराव, नाना खेरनार, अनिल घोडेस्वार, मोहन गांगुर्डे, देवा ठोके, मनोज वेढणे, रितेश पवार, विजय देसाई, शेवाडे, सुरेश ढुमसे, विजय जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजितदादांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असून त्यांच्या आठवणी कायम प्रेरणादायी राहतील, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभोणा, कळवण। कालची घटना माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार 8:45 त्यांच्या विमानाची दुर्घटना झाली। ऐकून सर्वांना इतका शॉक बसला तर ते लाडके ज्या मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे जेव्हा ऐकलं तर पूर्ण महाराष्ट्र हा दुःखात कोसळला। आज ह्या कळवण तालुक्याचे विकास पुरुष ज्या नितीन पवार भाऊच्या शब्दावर आज या दादांनी पहिले लक्ष दिलं होतं सप्तशृंगी गडाकडे, जामशेद धरणाचं सुद्धा आता काम चालू केलं। या अभोण्याचं सुद्धा ग्रामीण रुग्णालय नितीन पवार साहेब असताना अजितदादा सुद्धा त्या ओपनिंगसाठी आले होते। असं हा अजितदादा पवार आपल्यातून आज ह्या निघून गेले। आज ह्या म्हणजे निवड नुसतं महाराष्ट्रावर दुःख नाही तर पूर्ण भारतावर आहे। आज असं वाटतं एक आपल्यातला एक सिंह गेला। अजितदादा पवार हे काल आपल्या सगळ्यांतून आपल्याला रिलीज झाले। ते अजितदादा पवार यांचे कळवण तालुक्यावर जामशेद धरण, श्रीबोन धरण, त्याच्यानंतर बोतवण धरण या धरणांना चालना देणारे एकमेव अजितदादा पवार नितीन भाऊ यांच्या माध्यमातून दिलेले आहे। तरी या कळवण तालुक्याला अजितदादांनी भाऊकीचंच नातं मानलेलं आहे आणि भाऊकी समजून दादांनी एवढे भरघोस लाखो रुपयाचा निधी देऊन आणि हे कळवण तालुक्याचं सुजलम सुफलम करण्यासाठी योगदान दिलेलं आहे। त्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री स्वर्गवासी आदरणीय अजितजी दादा यांचं काल विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं। त्यांच्या निधनानं खऱ्या अर्थानं समग्र महाराष्ट्र पडका झालेला आहे। दादानं जे आपल्या कळवण मतदारसंघामध्ये जो निधीला विकास करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा उल्लेख झालेलाच आहे। तसंच सुरगाणा तालुक्यातील पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। आपल्या कळवण तालुक्यामध्ये अर्जुन सागर असेल किंवा बरेचसे धरणं असतील किंवा अभोण्यातील रस्ते असतील, गोपालकृष्ण मंदिरासाठी असेल किंवा सर्व जाती कळवण तालुक्याला देणारं व्यक्तिमत्व आपल्यातून काल हरपलं। त्यांना परमपूज्य क्षेत्र मराठी मुक्ती संघटना, अण्णा हजारे कमिटी, वारकरी परिवार व कुंभार समाज संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहतो। जे विकासात्मक कामं झाली की नक्कीच या आमच्या कळवणवासियांच्या ह्या हृदयात राहील। अशा प्रकारची या ठिकाणी मी काँग्रेस तालुका अध्यक्ष या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। लाडके उपमुख्यमंत्री काल विमान दुर्घटने अगदी सगळ्यांना शॉकिंग देणारी जी बातमी आली। आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक काम करणारेचं धडधाडीचं काम करणारे, निर्भीड, निरपेक्ष, रोखठोक बोलणारे, प्रसंगी कार्यकर्त्यांचे, आमदारांचे कान धरणारे आणि तेवढंच
प्रामाणिकपणे जीव लावणारे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला आपण त्यांच्या जाण्याने पोरकं झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्र विकास कामांच्या बाबतीत अजितदादांचा हातखंडा सकाळी 7 वाजता कार्यालयात जाऊन फायलींचा निपटारा करणारे असं म्हणजे एकदम काम करणारा विकास पुरुष आपल्यातून हरवला आहे. एवढे व्यक्तिमत्व होतं का कुठेही काही काम असलं तर ते केल्याशिवाय राहायचं नाही. आपल्या कळवण तालुक्यावर त्यांचं जास्त प्रेम होतं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.